नमस्कार, मी सुनील मयेकर. सीमा अँड सुनील किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण बनवूया छोले भटुरे. पण आज मी तुम्हाला भटुरीची रेसिपी नाही दाखवणार आहे, मी छोलेची दाखवणार आहे. छोले कुठल्या पद्धतीने बनतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण सामग्री ऍड करतो ते तुम्ही बघा आणि घरी पण ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर बघूया आपण छोले भटुरे. हे काबुली चणे याला आपण रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत आणि कारण हे रात्रभर भिजवावे लागतात तरच हे लवकर शिजतात. याला काबुली चणे पण बोलतात आणि सफेद चणे पण बोलतात. मोठे चणे असतात, ते आकाराने मोठे असतात. त्याच्यानंतर आपण एक कुकर घेऊया, कुकरमध्ये मीठ टाकूया आणि हळद टाकूया आणि याला थोडं शिजवून घेऊया. ह्याला शिजायला 3-4 शिट्ट्या तरी लागतात. एकदम चेंदा नाही करायचं, मीडियम शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लागणारी जी सामग्री ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे टॅमॅटो आहे, मिरची आणि कांदा आहे, मिरची आणि लसूण आहेत, हिंग आहे, जिरा आहे, धना जिरा पावडर आहे, हळद आहे, मिरची पावडर आहे. याच्यामध्ये काही खडे मसाले आहेत, त्याच्यामध्ये स्टार फूल आहे, लवंग आहे, त्याच्यानंतर दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, काळी मिरी आहे. आपल्याला टॅमॅटोची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आपण टॅमॅटोची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहेत. कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण एक कढईवर तेल ठेवूया. तेल जरा जास्त प्रमाणात घ्या, ह्याला तेल जास्त लागतं. त्याच्यामध्ये थोडेसे जिरं टाका, जिऱ्याची फोडणी द्या. तर त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये ऍड करा आणि ते थोडेसे व्यवस्थित फ्राय होऊ द्या. त्याला हलवत राहा, नाहीतर ते जळून जातील. आता आपले मसाले बरोबर फ्राय झाले. याच्यामध्ये थोडंसं हिंग टाका. मी नेहमी सांगतो जेवणामध्ये हिंग वापरा, डायजेशनला चांगलं असतं. याच्यामध्ये मिरची आणि लसूणची आता पेस्ट आपण जी बनवली ती टाकायची. थोडीशी हलवून घ्यायची याला. याच्यानंतर ताबडतोब कांदे टाकायचे. लसूणला जळायला द्यायचं नाही, ताबडतोब कांदे टाकायचे आणि कांदे लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपण. त्या तेलामध्ये तेलाचं प्रमाण जरा जास्त लागतं, लक्षात ठेवा. आता कांदा नरम झालेला आहे. कांदा व्यवस्थित नरम करून घ्या, एकदम नरम झाला पाहिजे तो. बघा कसा नरम झालेला आहे आणि तेल पण सुटायला लागलंय. आता याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाका सुरुवातला आणि हे जरा फ्राय झालं की ताबडतोब याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटोची ग्रेव्ही टाकायची. आता ही ग्रेव्हीला तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत तेल सोडत नाही, लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही आपल्याला. व्यवस्थित त्याला हलवत राहा. आता याच्यामध्ये मसाले सगळे ऍड करा. जशी भाजी तेल सोडायला सुरुवात केली की आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. हळद टाका. बघा आता तेल सुटलेलं आहे, याच्यामध्ये व्यवस्थित बरंचसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये धना जिरा पावडर टाका. पहिला आपण मिरची पावडर टाकली, त्याच्यानंतर थोडी हळद टाकली आणि आता आपण धना जिरा पावडर टाकले. स्टेप बाय स्टेप टाकायचं, त्याच्यामध्ये सगळे एकदम नाही टाकायचं. हा आपला घरचा गरम मसाला आहे, घरी बनवलेला आहे. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहा, नाहीतर ती कच्चा राहणार, सगळं मसाले सगळे कच्चे राहणार. बघा आता कसं मस्त एकदम तेल सोडलेलं आहे. आता यावेळी तुम्ही जे छोले आपण शिजवून घेतलेले ते छोले थोडेसे क्रश करायचे, सगळे नाही, थोडे क्रश करायचे. क्रश केल्याने काय होतं, ते थोडीशी ग्रेव्ही आपली जाडी होऊन जाते, थिक होते. थोडे क्रश करायचे आणि बाकीचे सगळे अख्खे टाकून द्यायचे. आता याच्यामध्ये आपण छोले मिक्स करूया. ज्या पाणीमध्ये आपण उकळवलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ते पाण्यासकट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्या.
थोडंसं मीठ टाका चवीप्रमाणे. बघा मस्त कलर आलेला आहे. आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाका. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे तयार आहेत आपले छोले भटुरे. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. काही चुका असेल तरी नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.